नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरती 2024ला झालेल्या प्रश्नपत्रिका आणि भरतीला आलेले महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत, जेणेकरून पुढे होणाऱ्या पेपरसाठी आपल्याला चांगल्या प्रकारे सराव करता येईल. तर मित्रांनो, याआधी आपण पोलीस भरती 2024ला आलेले मराठी व्याकरण, चालू घडामोडी, विज्ञान आणि GS या विषयांचे महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, आज आपण स्पेशली संविधानावर म्हणजे राज्यघटनेवर पोलीस भरतीला जे प्रश्न आले ते प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला फायदा होतोय तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपण दिलेले लाईक्स आणि प्रतिक्रिया यामुळे आम्हाला आणखी सुधारणा करण्यास वाव मिळतो. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1 पहा. लोकशाहीचा गाभा म्हणजे, आता मित्रांनो, लोकशाही म्हणजे काय? तर लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत चालवलेलं सरकार, याला काय म्हणायचं? लोकशाही सरकार. मग या ठिकाणी काय केलेलं आहे तर सत्ता थेट लोकांच्या हातात दिलेली आहे, म्हणजे काय? विकेंद्रीकरण केलेलं आहे. आणि म्हणूनच या विकेंद्रीकरणालाच काय म्हटलं जातं? लोकशाहीचा गाभा असं म्हटलं जातं. म्हणजेच पर्याय 2, सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाहीचा गाभा असतो. प्रश्न क्रमांक 2, भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली होती? आता मित्रांनो, भारतातील पहिली महानगरपालिका होती ती 1687ला मद्रास म्हणजे आजच्या चेन्नई या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3, मद्रास किंवा चेन्नई. आणि जर मित्रांनो विचारलं की महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती होती, तर ती कोणती होती? मुंबई किंवा बृहन्मुंबई. याची स्थापना कधी झाली होती? 1888ला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, NRC म्हणजेच डॅश डॅश होय. आता मित्रांनो, NRC आणि CAA याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. NRC आणि CAA म्हणजे काय? NRC म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप, म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर CAA म्हणजे काय? तर सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. ठीक आहे, नागरिकत्व सुधारणा अधिनियम. तर मित्रांनो, यामध्ये काय होतं? NRC मध्ये काय असतं की नागरिकांची नोंद असते. कोणत्या नागरिकांची? जे नागरिक 24 मार्च 1971 पूर्वी भारतामध्ये दाखल झालेले इतर देशातील नागरिक किंवा शेजारील देशातील नागरिक जे आता सध्या भारताचे नागरिक आहेत, त्यांची नोंदणी भारताचे नागरिक म्हणून केली जात आहे. यासाठी NRC यामध्ये नोंद करावी लागते. ठीक आहे. आणि CAA कधी आला? तर CAA हा कायदा 2019ला मंजूर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 4, नगर परिषदेचे प्रशासन डॅश डॅश चालवतात. आता मित्रांनो, नगर परिषदेचं प्रशासन चालवण्यासाठी MPSC कडून राज्यसेवा परीक्षेमधून मुख्याधिकारी म्हणजे चीफ ऑफिसरची नेमणूक केली जाते. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3, मुख्याधिकारी. ठीक आहे. नगर परिषदेचं प्रशासन मुख्याधिकारी चालवतो. प्रश्न क्रमांक 5, निवडणूक प्रचार केव्हा थांबवला जातो? आता मित्रांनो, निवडणूक लागू होण्यापूर्वी किंवा सुरू होण्यापूर्वी काही दिवस अगोदर आचारसंहिता लागू केली जाते, ज्यामध्ये प्रचाराला सुरुवात होते. आणि प्रचार हा निवडणुकीच्या म्हणजे ज्या दिवशी मतदान होणार आहे त्या दिवशीच्या 48 तास आधी थांबवला जातो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4, मतदानाच्या 48 तास अगोदर प्रचार थांबवला जातो. आणि मित्रांनो, आचारसंहिता कोण जाहीर करतं? तर जेव्हा निवडणुका या लोकसभा, राज्यसभा, त्याचबरोबर राज्याच्या विधानसभा, विधान परिषद यांच्या असतील तर त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोग ही आचारसंहिता लागू करतो. आणि जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील तर राज्य निवडणूक आयोग आचारसंहिता लागू करतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदान्वये अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण दिलेले आहे? आता मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये काय आहे? मूलभूत स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर कलम 20 मध्ये काय आहे की एखाद्या अपराधाबद्दल दोषसिद्धी झाल्यानंतर म्हणजे एखादी व्यक्ती गुन्हेगार ठरल्यानंतर त्या व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसारच शिक्षा दिली जाईल, यासारखे काही संरक्षण दिले जाते. याला काय म्हणायचं?
अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण, म्हणजे हे कुठं आहे, कलम 20 मध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 2. मित्रांनो, कलम 21 मध्ये काय आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि कलम 22 मध्ये काय आहे, तर काही गुन्ह्यांमध्ये अटकेपासून संरक्षण या संबंधी हे कलम आहे. प्रश्न क्रमांक 7, लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे. आता मित्रांनो, लक्षात काय ठेवायचं आहे, भारतीय राज्यघटनेचं कलम 79 यामध्ये काय, संसद कशाची मिळून बनते, तर राष्ट्रपती आणि 2 सभागृह, कोणते कोणते, राज्यसभा आणि लोकसभा. त्यापैकी लोकसभा आहे याची रचना आहे ती कलम 81 मध्ये देण्यात आलेली आहे. आणि यामध्ये याचा जो प्रमुख असतो तो कोण असतो, लोकसभेचा सभापती. ठीक आहे. मग मित्रांनो, काय होतं की लोकसभेची निवडणूक कोण घेतं, केंद्रीय निवडणूक आयोग घेतो. आणि त्यानंतर निवडून आलेले सदस्य आहेत ते आपल्यापैकी एकाची लोकसभा अध्यक्ष म्हणून म्हणजे सभापती म्हणून निवड करतात. आणि मित्रांनो, त्यानंतर जर सभापतींना आपला राजीनामा द्यावयाचा असेल तर तो उपसभापतींकडे सादर केला जातो. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 4, लोकसभा उपसभापती. कोणकोणती माहिती लक्षात ठेवायची आहे, संसदेचं कलम, लोकसभेचं कलम, सभापतींची नेमणूक कशी होते आणि राजीनामा कोणाकडे दिला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8, महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो. आता मित्रांनो, आपण तलाठी भरती चालू होती तेव्हा काय म्हणालो होतो की तलाठीला ग्राम महसूल अधिकारी हे नाव देण्यात यावं. म्हणजे काय, तर जे महसूल खात्याचं ग्राम स्तरावरील दप्तर आहे ते कोण सांभाळतो, तलाठी सांभाळतो. म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात. आता मित्रांनो, एक कायदा आहे कोणता, तर महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती रचना व कामे अधिनियम 1998 यानुसार जी जिल्हा नियोजन समिती असते तिचा अध्यक्ष कोण असतो, त्या संबंधित जिल्ह्याचा पालकमंत्री. आणि सचिव कोण असतो, त्या संबंधित जिल्ह्याचा जिल्हाधिकारी. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 2, जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन समितीचा सचिव असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतो. आता मित्रांनो, लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 65 अन्वये जेव्हा राष्ट्रपती पदावर नसतात तेव्हा त्यांची कामं उपराष्ट्रपती करतात. आणि जेव्हा उपराष्ट्रपती पदावर नसतात म्हणजेच दोघेही पदावर नसतात तेव्हा याच कलमानुसार त्यांची कामं आहेत ती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बजावतात. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. ठीक आहे. असं कधी घडलं होतं का, घडलं होतं. 1969ला जेव्हा झाकीर हुसेन यांचा पदावर असताना मृत्यू झाला त्यावेळी उपराष्ट्रपती व्ही गिरी यांनी त्यांचं पद सांभाळलं. परंतु जेव्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक होती त्यावेळी त्या निवडणुकीला उभा राहण्यासाठी व्ही गिरी यांनी राजीनामा दिला. आणि त्यावेळी एम हिदायतुल्ला हे भारताचे सरन्यायाधीश होते, म्हणजे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी राष्ट्रपती पदाची कार्य पार पाडली होती. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11, RTI कायदा 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती दिली जाऊ शकते. आता मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत काही व्याख्या दिलेल्या आहेत ज्यामध्ये न्यायालयाचा अवमान होईल अशी माहिती, त्याचबरोबर बौद्धिक मालमत्तेशी संबंधित माहिती आणि काही गोपनीय माहिती यांची व्याख्या दिलेली आहे. परंतु कोणत्या प्रकारची माहिती गुन्ह्याला उत्तेजन देऊ शकेल यासंबंधी व्याख्या करणं अवघड आहे. त्यामुळेच आपण या ठिकाणी म्हणू शकतो की RTI अंतर्गत गुन्ह्याला उत्तेजन देणारी माहिती दिली जाऊ शकते. ठीक आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, नवीन कायद्याची अंमलबजावणी ही कोणत्या तारखेपासून सुरू करण्यात आली आहे. आता मित्रांनो, नवीन कायदे कोणते कोणते आहेत, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तिन्ही 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेले आहेत किंवा लागू झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, यासंबंधी विधेयक आहे ते ऑगस्ट 2023ला मांडण्यात आलं होतं आणि ते संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये डिसेंबर 2023ला संमत झालेलं होतं आणि लागू झालेली तारीख होती 1 जुलै 2024. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते ॲप नागरिकांकरता उपलब्ध करून दिले आहे. आता मित्रांनो, या ॲपचं नाव काय आहे, सी विजिल. म्हणजे काय, व्हिजिलन्स सिटीजन. म्हणजे काय,
तर जागरूक नागरिक हे ॲप निवडणूक आयोगाने लॉन्च केलं होतं. कशासाठी? तर आचारसंहिता भंग करण्यासाठी किंवा केल्याबद्दल माहिती देण्यासाठी. ठीक आहे. आपलं उत्तर काय? पर्याय 1 सी व्हिजिल. प्रश्न क्रमांक 14. भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आली आहे? भारताची राजमुद्रा म्हणजे काय? तर 4 सिंह असलेली मुद्रा. ठीक आहे. आणि ही कुठून घेण्यात आलेली आहे? तर सम्राट अशोकाचा एक स्तंभ आहे, ज्याला अशोक स्तंभ म्हणलं जातं, जो सारनाथ या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 सारनाथ. तर मित्रांनो, हे कशाचं प्रतीक आहे? तर शक्तीचं आणि आत्मविश्वासाचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? आता मित्रांनो, पोलीस पाटील यांची नेमणूक करण्यासाठी एक कायदा आहे. कोणता? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1963 या कायद्यानुसार पोलीस पाटील यांची नेमणूक आहे ते जिल्हाधिकारी करतात. ठीक आहे. आणि काही वेळा जिल्हाधिकारी तो अधिकार उपजिल्हाधिकारी तसेच तत्सम अधिकाऱ्यांना देऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया, पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतं? नेमणूक कोण करतं? जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी. ठीक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जर पुढे विचारलं की हंगामी पोलीस पाटलांची नियुक्ती कोण करतं? तर उत्तर काय असेल? तहसीलदार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 नुसार भारतामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 कलम 324. तर मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयोग कोणकोणत्या निवडणुका पार पाडतो? महत्त्वाचे लक्षात ठेवा. राज्यसभा, लोकसभा आणि राज्यांच्या विधान परिषद, विधानसभा. ठीक आहे. त्याचबरोबर आता प्रश्न येईल की भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली होती? तर तारीख काय असेल? तर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना आहे ती 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती. कधी? 25 जानेवारी 1950. आणि त्यामुळेच मित्रांनो, हा दिवस आहे तो भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. मग पहा मित्रांनो, खालच्या प्रश्नाचं उत्तर देखील आलं. 25 जानेवारी 1950ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली, म्हणून 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? आता मित्रांनो, जेव्हा आपल्या मूलभूत हक्कांचं हनन होतं किंवा ते आपल्याकडून हिरावून घेतले जातात, त्यावेळी आपण रीटच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाकडे किंवा उच्च न्यायालयाकडे त्यासंबंधित दाद मागू शकतो. आणि हे कुठे लिहिलेलं आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 आणि कलम 226 अन्वये आपण या रीटचा वापर करून न्यायालयाकडे दाद मागू शकतो. तर एकूण किती रीट आहेत? 5 आहेत. तर या ठिकाणी महत्त्वाचं कोणतं आहे? कोणत्या रीटवर प्रश्न आलेला आहे? हेबियस कॉर्पसवर. हेबियस कॉर्पसचा अर्थ काय असतो? जर एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आलं किंवा डांबून ठेवण्यात आलं, तर अशा व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी रीटचा वापर केला जाऊ शकतो. ठीक आहे. याला काय म्हणायचं? हेबियस कॉर्पस. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 4 हेबियस कॉर्पस वापरून आपण बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण मिळवू शकतो. आणि ही दाद कुठे मागता येते? सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय. ठीक आहे. तर मित्रांनो, इतर 5 जे रीट आहेत ते आपण आपल्या फास्ट ट्रॅक सिरीजमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 19. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टामध्ये भारताच्या कायदेशीर भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे काय? राजभाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 राजभाषा. एकूण किती परिशिष्ट आहेत? 12 आहेत. त्याबद्दल पूर्ण माहिती घ्या. पुढे देखील आपण याबद्दल पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 20. सध्याची लोकसभा कितवी आहे? मित्रांनो, 2024 ते 2029 ही कितवी लोकसभा आहे? 18वी लोकसभा आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. याची निवडणूक आहे ती 7 टप्प्यामध्ये पार पडली आणि याचे महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्पे पार पडले. 7 पैकी महाराष्ट्रामध्ये फक्त 5 टप्प्यामध्ये निवडणूक झालेली आहे. आणि या निवडणुकीनंतर लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. यावर पुढे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 21. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? आता मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 32ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं मानलेलं आहे. का? कारण या अंतर्गत आपण आपल्या मूलभूत हक्कांविषयी
किंवा मूलभूत हक्क हिरावून घेतले गेल्यावर दाद मागू शकतो. ठीक आहे. आणि त्यामुळेच या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचा आत्मा असे मानतात. ठीक आहे. म्हणजे काय आपलं उत्तर आहे पर्याय 4 कलम 32. याच कलमाला आणखी एक नाव आहे घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या बाबींचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही? आता मित्रांनो, मूलभूत कर्तव्य आहेत ती भारतीय राज्यघटनेमध्ये नव्हती, म्हणजे मूळ राज्यघटनेमध्ये नव्हती, परंतु 42व्या घटनादुरुस्तीने आणि 86व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. 42व्या घटनादुरुस्तीने 10 आणि 86व्या घटनादुरुस्तीने 1 असे एकूण 11 मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि कुठं करण्यात आलेले आहेत? कलम 51A मध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, ती कोणती कोणती आहेत? तर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे. ठीक आहे. त्याचबरोबर संविधानाचे पालन करणे, संविधानात्मक आदर्श व संस्था यांचा आदर करणे यासारखे आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे हे मूलभूत कर्तव्यामध्ये येत नसून ते DPSP मध्ये म्हणजेच राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 39चा भाग म्हणून येतं. ठीक आहे. कलम 51 मध्ये नाही आहे तर कलम 39 मध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 काय आहे? DPSP आहे, ते मूलभूत कर्तव्य नाही. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये न्यायिक पुनरावलोकन प्रणाली अस्तित्वात आहे? आता मित्रांनो, न्यायिक पुनरावलोकन म्हणजे काय हे लक्षात घ्या आधी. जर सरकारनं काही नियम बनवला किंवा सरकारने काही निर्णय घेतला तर त्या निर्णयाविरुद्ध आपल्याला सर्वोच्च न्यायालयाकडे जाता येतं. आणि काही वेळा जर सर्वोच्च न्यायालयाने एखादा निकाल दिला आणि तर देखील आपण त्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो आणि सर्वोच्च न्यायालय जर योग्य वाटल्यास त्यामध्ये बदल करू शकतो. याला काय म्हणायचं? तर न्यायिक पुनर्विलोकन म्हणायचं. आणि हे मित्रांनो आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे भारत आणि USA मध्ये हे आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर आणखी एखादा देश विचारला तर कोणता असेल? ऑस्ट्रेलियामध्ये देखील न्यायिक पुनरावलोकन प्रणाली अस्तित्वात आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतीय संविधानातील मतदानाचे हक्क कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहे? आता मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 326 मध्ये सार्वभौमिक मताधिकार म्हणजेच 18 वर्षे पूर्ण असलेल्या प्रत्येक व्यक्तीला देशामध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे, हा अधिकार दिलेला आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 कलम 326 मध्ये काय? मतदानाचा हक्क प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभा निर्मित केली गेली? आता मित्रांनो, संविधान सभेची निर्मिती करण्यासाठी म्हणजे भारतासाठी संविधान बनवण्यासाठी एक सभा स्थापन करण्यासाठी सुरुवातीला क्रिप्स मिशन आलं, परंतु हे फेल झालं. क्रिप्स मिशन 1942 ला आलं, परंतु हे फेल झालं. त्यानंतर आलं कॅबिनेट मिशन म्हणजे काय? त्रिमंत्री योजना. आणि यानुसारच संविधान सभा निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 कॅबिनेट मिशन योजनेनंतर संविधान सभा निर्माण झालेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, कॅबिनेट मिशन मध्ये कोण कोण होतं? तर 3 व्यक्ती होत्या. कोणत्या कोणत्या? सर स्टॅफर्ड क्रिप्स, सर पॅथिक लॉरेन्स आणि A.V. अलेक्झांडर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26. 18वी लोकसभा निवडणूक किती टप्प्यात पूर्ण झाली होती? मित्रांनो, 18वी लोकसभा निवडणूक पूर्ण भारतामध्ये 7 टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये पार पडली होती. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी राज्य दिले नसल्यामुळे
आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 7 टप्प्यामध्ये पूर्ण झाली. जर विचारलं असतं की महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यामध्ये पार पडली, तर 5 टप्प्यामध्ये. प्रश्न क्रमांक 27, निवडणूक आयोगाने वोट फ्रॉम होम सुविधा कोणासाठी पुरवली आहे? एक आहे अपंग व्यक्ती आणि दुसरा आहे 80 वर्षापेक्षा मोठे वयोमान. ठीक आहे. तर मित्रांनो, 2024 साली झालेल्या 18व्या लोकसभेसाठी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये निवडणूक आयोगानं वोट फ्रॉम होम ही सुविधा उपलब्ध करून दिलेली होती. ती कोणासाठी होती? तर 40% पेक्षा अधिक अपंग असणाऱ्या व्यक्ती, त्याचबरोबर 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती. मग या ठिकाणी पहा, अपंग व्यक्तींना दिलेला होता, परंतु या ठिकाणी 80 चुकलेलं आहे, 85 असायला होतं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? फक्त 1. ठीक आहे, फक्त 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? आता मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024 म्हणजे 18व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुका, यामध्ये भारतामध्ये भाजप आघाडीवर आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये काय स्थिती होती? तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला 13 जागा मिळाल्या होत्या, भाजपला 9 जागा मिळाल्या होत्या, NCP शरद पवार गटाला 8 जागा होत्या, त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे 9 जागा आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे 7 जागा. ठीक आहे. या प्रकारे जागा या पक्षाने जिंकलेल्या होत्या. म्हणजे सर्वाधिक कोणाच्या आहेत? काँग्रेसच्या. म्हणजे पर्याय 1 काँग्रेस आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, शिवराज पाटील चाकूरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? आता मित्रांनो, हा प्रश्न का घेतला? कारण राज्यपाल हे पद महत्त्वाचं आहे. ठीक आहे. शिवराज पाटील चाकूरकर हे पंजाबचे 2010 ते 15 या कालावधीमध्ये राज्यपाल होते. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 पंजाब. तर मित्रांनो, आता पाहूया राज्यपाल पदाबद्दल. याबद्दल तरतूद आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 153 मध्ये आहे आणि आपण ही तरतूद आहे ती कॅनडाच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे. तसेच राज्यपालांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतं आणि राज्यपाल हे राज्य आणि केंद्रामधील दुवा म्हणून काम करतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? आता मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची विधान परिषद आहे त्यामध्ये एकूण किती जागा आहेत? 78 जागा आहेत. ठीक आहे. परंतु या ठिकाणी पर्यायामध्ये 78 आहे का? नाहीये. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 यापैकी नाही. जर मित्रांनो आपल्याला विचारलं की विधानसभेमध्ये किती जागा आहेत, तर विधानसभेमध्ये एकूण 288 जागा आहेत आणि जर विचारलं की लोकसभेसाठी किती जागा निवडून दिल्या जातात, तर 48 आणि राज्यसभेसाठी 19. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? आता मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे कारण महाराष्ट्राची जी विधान परिषद आहे त्यामध्ये सभापती पद आहे ते रिक्त आहे आणि त्यामुळे उपसभापती यांच्यावर प्रश्न आलेला आहे. कोण आहेत? नीलमताई गोरे आहेत. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. जर विधानसभेचं विचारलं तर राहुल नार्वेकर आहेत. कोण आहेत? राहुल नार्वेकर हे विधानसभेचे सभापती आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत? आता मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे? कारण सध्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव कोण आहेत? सुजाता सौनिक आहेत आणि मित्रांनो, या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत, म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. याच्यावर प्रश्न कसा येईल? महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनले आहेत? कोण? सुजाता सौनिक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? आता थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं होतं? भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 मध्ये संसदेची रचना दिलेली आहे. त्यामध्ये कोण असतं? राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, भारताच्या राष्ट्रपती महोदया या कोणत्या राज्याच्या आहेत? आता मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 52 ते 62 मध्ये राष्ट्रपती पदाबद्दल तरतूद आहे. यामध्ये कलम 52 नुसार राष्ट्रपतींची नियुक्ती केली जाते. ठीक आहे. आणि सध्या मित्रांनो कोण आहेत? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत आणि त्या कोणत्या राज्याच्या आहेत? तर ओडिसाच्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 ओडिसा. ठीक आहे. मित्रांनो, या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती, त्याचबरोबर आदिवासी समाजातून आलेल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, सर्वात जास्त कालावधीकरता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत? मित्रांनो, सर्वाधिक कालावधीसाठी म्हणजे 17 वर्षासाठी भारताचे पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ते
1947च्या अंतरिम सरकारपासून ते 1964 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36, भारतीय संसदेच्या लोकसभेचे स्पीकर कोण आहेत? आता मित्रांनो, लोकसभा कितवी आहे? 18वी. प्रश्न आलेला आहे. स्पीकर म्हणजे सभापती कोण आहेत? ओम बिर्ला. ठीक आहे, म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. जर महाराष्ट्राच्या विधानसभेचं विचारलं तर राहुल नार्वेकर आहेत. प्रश्न क्रमांक 37, जोड्या लावा. भारतीय दंडसंहिता. मित्रांनो, भारतीय दंडसंहिता जागा कोणी घेतली? भारतीय न्याय संहितेने घेतली, BNS ने घेतली. ठीक आहे. भारतीय पुरावा कायदा भारतीय साक्ष अधिनियमने घेतली आणि फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेने घेतली. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? 3, 2, 1. आणि कुठं आहे 3, 2, 1? पर्याय 3 मध्ये. ठीक आहे. आता मित्रांनो, प्रश्न काय येतील? दंडसंहिता कोणत्या वर्षीची होती? 1860. भारतीय पुरावा कायदा 1876 आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, भारत हे डॅश डॅश आहे. आता मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचं कलम 1 काय सांगतं? भारत हा काय आहे? राज्यांचा संघ आहे, म्हणजे काय? संघ राज्य आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, राष्ट्रपतीचा कार्यकाल डॅश डॅश वर्षांचा असतो. आता मित्रांनो, आपण आताच पाहिलं राष्ट्रपतींसंबंधित कलम कोणता आहे? कलम 52. भारतीय राज्यघटनेच्या कलम 52 अन्वये राष्ट्रपतीची नेमणूक केली जाते. त्याचबरोबर कलम 56 मध्ये त्यांचा कार्यकाल दिलेला आहे. किती आहे? 5 वर्ष. ठीक आहे, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. कलम कोणतं? कलम 56. त्याचबरोबर त्या अगोदर ते आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देऊ शकतात किंवा महाभियोग प्रक्रियेद्वारे कलम 61 नुसार त्यांना पदावरून दूर देखील केलं जाऊ शकतं. ठीक आहे. महाभियोग प्रक्रिया कोणत्या कलमामध्ये आहे असा प्रश्न येईल. कोणत्या कलमामध्ये? कलम 61 मध्ये. प्रश्न क्रमांक 40, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? मित्रांनो, मुंबईचे खंडपीठ 3 शहरामध्ये आहेत. गोव्यातील पणजी, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 मध्ये नाही, नवी मुंबईमध्ये नाहीये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, पोलीस पाटीलपदी नियुक्ती होण्यासाठी किमान डॅश डॅश इयत्ता उत्तीर्ण असावे लागते. मित्रांनो, पोलीस पाटील होण्यासाठी किमान 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. नियुक्ती कोण करणार आहे? कमेंटमध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 42, लोकसभेवर राज्यनिहाय सर्वात जास्त सभासद खालीलपैकी कोणत्या राज्यातून निवडून जातात? आता मित्रांनो, लोकसभा आहे म्हणजे काय? लोकांचे प्रतिनिधित्व करणारी सभा आहे, ज्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की एखादा व्यक्ती ठराविक लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतोय. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू? ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्या राज्याच्या जागा जास्त. ठीक आहे. मग या ठिकाणी भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे? उत्तर प्रदेशची आहे. म्हणजे उत्तर प्रदेशमधून लोकसभा सीट आहेत ते जास्त आहेत. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 उत्तर प्रदेश. मग आता सांगा, लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र. ठीक आहे. मग मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाची सीटा कोणत्या राज्यामध्ये असणार आहेत? महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. मग सांगा, उत्तर प्रदेशमध्ये किती सीटा आहेत? 80 जागा आहेत. उत्तर प्रदेशमधून लोकसभेवर 80 जागा निवडून जातात आणि महाराष्ट्रामधून फक्त 48. ठीक आहे. तिसऱ्या क्रमांकाला कोणतं राज्य असणार आहे? बिहार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला? आता मित्रांनो, कायदा आहे म्हणून यामध्ये घेतलेला आहे, नाहीतर इतिहासाचा प्रश्न आहे. कोणी संमत केला? लॉर्ड विल्यम बेंटिक याने. ठीक आहे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हणतात? आता मित्रांनो, लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं म्हटलं जातं. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर तो 1880 ते 84 या कालावधीमध्ये भारताचा व्हाईसरॉय होता. प्रश्न क्रमांक 45, परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? आता मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट क्रमांक 7 मध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा 3 सूची दिलेल्या आहेत. त्यापैकी जो परराष्ट्र धोरण हा विषय आहे, जो देशाचं हित, देशाचं संरक्षण यासंबंधी आहे, तो केंद्र सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 परराष्ट्र धोरण हा विषय केंद्रीय सूचीमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 46, राज्यपाल कोणास जबाबदार असतात? मित्रांनो, आपण आताच पाहिलेलं होतं, राज्यपाल हे काय करतात? तर राज्य आणि केंद्र यांच्यामधील दुवा म्हणून काम करतात आणि यांची नियुक्ती आहे ती राष्ट्रपतींकडून केली जाते आणि ते राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यामध्ये काम करतात. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया? राज्यपाल आहेत ते राष्ट्रपतींना डायरेक्टली जबाबदार असतात. ठीक आहे, पर्याय 4 आपलं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 47, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? आता मित्रांनो आताच पाहिला कोठे नाही, आता सांगा कोठे आहे? कुठे कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर, गोव्यातील पणजी आणि नागपूरला आहे. ठीक आहे, पर्यायामध्ये कोणता आलेला आहे? नागपूर आलेला आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे? मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये कलम 36 ते कलम 51 या दरम्यान DPSP म्हणजे मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 चौथ्या भागात. कलम विचारलं तर कलम 36 ते 51. आणि मित्रांनो याचा अर्थ काय असतो? DPSP म्हणजे काय की राज्य कोणत्या प्रकारे कल्याणकारी बनेल किंवा कोणत्या धोरणाचा वापर करून राज्य चांगल्या प्रकारे काम करू शकेल त्यांना काय म्हणायचं? DPSP म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, भारतात घटनादुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत? आता मित्रांनो सांगा मला, घटनादुरुस्ती अधिकार कोणाला असतो? संसदेला असतो. आणि संसद काय आहे? भारताचे कायदेमंडळ आहे, म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो भारताचं जे हे कायदेमंडळ आहे, संसद आहे, ती द्विगृही आहे. ठीक आहे, यामध्ये 2 घरं असतात किंवा 2 हाऊस असतात. कोणते कोणते? राज्यसभा आणि लोकसभा. प्रश्न क्रमांक 50, खालीलपैकी कोणी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही? मित्रांनो मला सांगा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे? कलम 324 अन्वये. ठीक आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कलम 324 यानुसार याची रचना कशी असते? तर यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त असतात. तर मित्रांनो यापैकी मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक आहे ते कोण करतात? राष्ट्रपती करतात. ठीक आहे, आणि भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांनी काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर 1990 साली VS रमादेवी यांनी, तसेच 2012 ते 2015 या वर्षामध्ये VS संपत आणि 2021 ते 2022 या कालावधीसाठी सुशील चंद्र यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले आहे. मग मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 राजीव महर्षी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं नाहीये. ठीक आहे, पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो हे काय होते? मग भारताचे माजी गृह सचिव आणि वित्त सचिव, तसेच सध्या ते भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल आहेत. त्याचबरोबर युनायटेड नेशन्समध्ये बोर्ड ऑफ ऑडिटरचे ते अध्यक्ष आहेत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय 4. तर मित्रांनो सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? उत्तर कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील माहिती समजली असेल, व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी फायदेशीर असेल तर या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. त्याचबरोबर दररोज 100 प्रश्नांची सराव क्विज सोडवण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.